त्यांनी तुला लग्नाबद्दल विचारलं? हो. अगं पण कधी? ज्या दिवशी ते तुमची माफी मागायला आला होता ना, त्याच दिवशी. प्राची, तू खरं बोलतेयस? ती खरं बोलते, मी त्या दिवशी ऐकलं होतं. पंढरी, माझं किचन मधलं सगळं आवरून झालंय. तुझं झालं सगळं आवरून? हा म्हणजे माझं पण झालंय तसं बाहेरचं. आपली टोटल किती झाली? हा 4347. अच्छा, आता बघू रिझल्ट काय लागतोय ते. शर्मिष्ठा, झालं ना आवरून? निघायचं ना? हो. हा, चला. ओ प्रसादराव, चला की बाबा. काय रे बाबा, काम काम आणि काम, वैताग आलाय नुसता. पण खरं सांगू का, धंदा पण आपला सॉलिड जोरात चालू आहे. मग हे पैसे पण मोजून झालेले आहेत. किती आहेत पैसे? ते 4147. हा, किती? 4147. ₹200 फसवलं तुम्ही मला. माझ्याकडे मागितले असते तर येण्या जाण्याचा खर्च म्हणून ₹500 दिले असते तुम्हाला. माझ्या मनातून कायमचे उतरलात भाऊजी. यापुढे कधीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही मी. आता तुमचा हा फ्रॉड इथे नाही, मी मुद्दाम आई समोर उघडकीस आणणार. कारण आईला तुम्ही माझे पार्टनर व्हायला हवे होता ना. कळू दे तिला तुमची लायकी. प्रसाद, आजही आपण दोघे नेहमीसारखे रिक्षाने जाऊया आणि हे दोघे बसने. हो. नाही, नको. अच्छा बच्चा, काही नाही. विचार काय करतोय? चालेल चालेल, जाऊया. तसंच जाऊया, चल. नाही नाही, मी रिक्षाने येणार. ते बसमध्ये खूप गर्दी असते. हा हो ना, मुंबईत राहतो ना, बसची सवय व्हायला पाहिजे माणसाला. चला, चल. शर्मिष्ठा, चल. प्रसाद, आय लव्ह यू प्रसाद. तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. मी तुझ्याकडे दुसरं काही मागत नाहीये. निदान तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करण्याचा अधिकार तरी राहू दे माझ्यापाशी. उशीर झालाय, निघायला हवं. आज घरात मोठं रामायण घडणार आहे. चल. प्राची, आधी मी काय सांगते ते नीट ऐक आणि नंतर तू बोल. अगं, पोट तिडकीने तुझ्या समोर डोकं आपटायला आम्ही मूर्ख नाही आहोत. ठीक आहे, बोल. हे बघ, ऐक माझं. प्रकाशची फॅमिली नाहीये, आपण समजू शकतो. मग त्याचं शिक्षण सुद्धा येईल. प्रसाद दादाचं शिक्षण पूर्ण आहे का? पण तरी तुमचा संसार चाललाय ना व्यवस्थित? वृंदाबाईंनी, अगं शिक्षणाचा आणि संसाराचा काय संबंध आहे?
आता आईने तुमच्यासमोर किती अडथळे उभे केले, पण फक्त तुमच्या संसारासाठी आज प्रसाद दादा हॉटेल चालवतोय ना. मग अगं प्राची अगं तू शांत हो आधी. तू रागावतेस कशाला? हे बघ मला सांग, तुझे प्रसाद दादा प्रामाणिकपणे कष्ट करतात ते तुला माहिती आहे हो की नाही? मग प्रकाश दादा त्यांचं काय? आय नो, पण आपण हे बदलू शकतो ना. म्हणजे आपण त्याला सांगूया की तू हे सगळं सोडून दे. आणि मला माहितीये जर मी त्याला सांगितलं ना तर माझ्यासाठी तो नक्की ऐकेल. मला माहितीये. प्राची सगळे वाट पाहत असतील खाली, जेवायला ये. एक मिनिट, मला तुमच्या दोघींकडून एक प्रॉमिस हवाय. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नका. प्राची मी नाही सांगणार कोणाला, पण मी यांच्याशी नाही खोटं बोलू शकत. अगं पण हो प्राची, मी सुद्धा प्रसाद पासून नाही लपवू शकत, पण बाकीच्या कोणाला सांगणार नाही, निदान तू म्हणेपर्यंत तरी. काय काय बोलली ती? काही म्हणाली का? म्हणजे लग्न करायचंय ना का नाही? काय म्हणजे नाही करायचंय का नाही करायचंय? मग काय बोलली ती? का नाही करायचं म्हणते ती? अगं ए, बोलशील की नाही? काही काय चाललंय तिच्या मनात सांग की. नाही आई, प्राची काहीच नाही बोलली. मग आपण कशासाठी गेला होता तिकडे? तिला बोलतं करण्यासाठीच पाठवलं होतं ना. काय ती रडतीये कशी बघायला गेला होता तिकडे? काय झालंय? काय झालं? बरं झालं बाबा तू वेळेत आलास. ये इकडे. काहीतरी एका हुशार माणसाची गरज होतीच मला. हो पण काय झालंय? काय? अरे हे 4 स्थळ आणलेत मी प्राचीसाठी. तिला सांगते याच्यातलं कुठलंही एक स्थळ पसंत कर, म्हणजे तुझं लग्न लावून देते. तो ऐकायला तयार नाही पोरगी. मला लग्नच नाही करायचं. लग्न रे म्हणजे काय म्हणायचं काय याला? ही कसली थेरा करते काय कळतच नाहीये मला. तू शहाणा मुलगा आहेस, तूच निवाडा कर आणि तूच काय ते सांग. माझं काही चुकत असेल ना तर खरंच सांग. आणि ह्यांचा सपोर्ट, बापाचा सपोर्ट म्हटल्यावर काय रे? मग वाईट कोण ठरतं? मी. कारण मी खलनायिक आहे ना. नवऱ्यासाठी, सुनेसाठी, मुलासाठी, मुलीसाठी खलनायिका सगळ्यांसाठी मीच आहे. आई, मी कधी तुला म्हंटले का खलनायिका? तू तर नेहमीच माझ्यासाठी हिरोईन आहे, माझी आयडॉल. गप गप आई, गप जरा. इथे काय चाललंय? तू कसलं तुझं रडगाणं लावलंयस ग? ए बाबा वीर, तूच सांग बाबा आता. काय तर माझं काय चुकत असेल ना अगदी स्पष्ट सांग. कांतामावशी अगं मी काय बोलणार? हे बघ कितीही झालं तरी हा तुमच्या परिवाराचा खासगी प्रश्न आहे. मी यात माझं काय मत देणार? एवढंच सांगेन की जे काय करशील ते विचारपूर्वक कर. मला विचाराल तर स्वर्गबाई थिंग राईट, पण इव्होपरेशन रॉंग. त्यांना कदाचित एक्झिक्युशन म्हणायचं. नाही, मला हिमोपोरिशनच म्हणायचं होतं. मी तुम्हाला त्याचा मराठी अर्थ समजवतो. नाही प्लीज सांगा, कारण आमचं इंग्रजी तेवढं चांगलं नाहीये. नाही, ते स्वाभाविकच आहे. हिमोपोरिशन म्हणजे स्वर्गबाई थिंकिंग राईट, हिमोपोरिशन रॉंग. म्हणजे त्यांचा विचार चांगला आहे पण अंमलात आणणं चुकीचं आहे. तात्या, इव्हॅपोरेशन म्हणजे वाफ होणं. तुम्ही चुकीचा शब्द वापरता हो. चिरंजीव, मुद्दा बरोबर आहे ना माझा? तो कळला का तुम्हाला? तात्या, मी आत्ताच म्हटलं हा त्यांच्या परिवाराचा खासगी प्रश्न आहे. त्यांना त्यांचा निर्णय घेऊ दे. त्याच्यात त्यांनी आपल्याला कितीही सवलत दिली, कितीही आपलं म्हटलं तरी आपणही आपल्या मर्यादा लक्षात ठेवायलाच हव्यात ना. नाही, तसं नाहीये. तुम्ही आम्हाला आपलेच वाटता. काका हे बघा, तुम्ही आम्हाला सवलत देता, आम्हाला आमचं मत विचारता, हा तुमचा सांगुलपणा झाला. पण आम्ही आमच्या मर्यादा लक्षात ठेवायलाच हव्यात. माय सन इज हुशार. वर्किंग इंची. बरं, तुम्ही सगळे जेवलात का? जेवून घेऊयात का? मला खरंच खूप भूक लागली. माझी तर जेवणावरची इच्छाच उडाली. ओ कांताबाई, राहू दे की आता. तिचं काय उद्या लगीन करणार आहे का?
उगा कशाला पोट मारतो तुम्ही? चला जेवण घ्या. चला 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 जेवण घेऊ. तुम्ही जेवण लावा. चला चला. चला जेवण घेऊया. चला चला. या. आम्ही आलो. अय्या तुम्ही आलात? किती वेळ झाला मी तुमचीच वाट बघत होते. या हे सुद्धा आले. वा वा वा, आलात का? वा छान. अरे च्या पण एक मग कमाल आहे बघ ना. आपल्याला बस उशिरा मिळून सुद्धा आपण लवकर आलो यांच्या आधी. आणि तुम्ही रिक्षाने येऊन सुद्धा तुम्हाला एवढा उशीर झाला. काय कुठे थांबलात का? एक सांगू, काम करून आलात ना की तुम्ही खूप छान दिसता. नाही पण आता तू बघशीलच. येत्या काही दिवसात मी आणि प्रसाद मिळून 5 स्टार हॉटेल उघडतो की नाही. तुम्ही खूप दमला असाल ना, फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी गरम गरम पोळ्या बनवते. काही म्हणा की नवरा कामाला जायला लागल्यानंतर बायको नवऱ्याचे किती लाड करते. पण बहुधा उद्यापासून तुमचे हे असे लाड नाही होणार. काय ग शर्मिष्ठा, येताना रिक्षात त्याच्याशी भांडलीस काय? बरं झालं तुम्ही सगळेजण मला इथेच भेटला. तुमचं जेवण झाल्यावरती मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. कशाबद्दल? हॉटेलमध्ये एक गोष्ट घडलीये त्याबद्दल. उद्यापासून एक व्यक्ती हॉटेलमध्ये येणार नाही. काय ग असं काय केलंस तू? अरे आता दिसतो ना एकदम शिकलेल्या माणसासारखा. काय सांगता भाई, अहो एकदम इंग्लंड मध्ये शिकून आल्यासारखं वाटतंय. आहे ना? आईला एक प्रॉब्लेम आहे रे. रोज तिची वाट बघतो रे हॉटेलवर. बरं आपला एक माणूस पण ठेवलाय समोर वॉच करायला, पण ती येतच नाही ना. ठीक आहे उद्याच्या दिवस वाट बघतो, नाहीतर सरळ काहीतरी निमित्त काढून तिच्या घरी भेटायला जातो. बाई तुम्ही जा. काय सेटिंग मिटिंग लावायची का? ए सेटिंग लावायची बेवायचं काय बोलायचं नाही. हा आता फक्त काय जंटलमनगिरी. ए बाई तुम्ही म्हणाल तसं. अरे पण दिग्या बघा, आमची नावं पण बघ कशी सॉलिड आहेत. कशी? पक्या प्राची. म्हणजे मी पक्या
पी आणि पी पी म्हणजे पी पी. तिच्या मनात पण वाजत असेल का रे माझ्याबद्दलची पिपाणी? बाई वाजत नसेल तर आपण वाजू की होय ना? पण मी तिला लग्नाचं विचारलं ना तेव्हा ती सरळ खाली मान घालून निघून गेली ना. बाई बायकांचं असंच असतं, त्यांचं काहीच कळत नाही. तिनं तुम्हाला उलट मारलं नाही याचा अर्थ ती तुम्हाला लाईन देते भाई. होय ना? तर सगळे जमलेत, आता जेवणही झालेत सगळ्यांची. तुला काय सांगायचं होतं ते सांग प्रसाद. जे झालंय ते अभिमानास्पद नाही झालंय, पण चार चौघात आपल्याला लाज आणणारं नक्कीच झालंय. फार ताणू नकोस बाबा, काय ते स्पष्ट बोल. ऐका, प्रसाद काही काय बोलतो तू? असा आरोप माझ्यावर का ठेवतोयस, तुम्हाला कळत नाहीये? हे बघ, त्या हॉटेलमध्ये तुझ्या बरोबर दिवसभर मी सुद्धा राबतोच आहे ना. नाही बरोबरच आहे तुमचं. तुमचं जरा वॉलेट देता का मला? पाकिट द्या, त्यात काही नोटा आहेत, त्या मला सगळ्यांना दाखवायच्या आहेत.